आता लवकरच पिठोरी अमावस्या येत आहे, म्हणजे त्या दिवशी बैलपोळा आहे। तर आपल्याला पिठोरी अमावस्या साजरी कशी करायची आहे घरच्या घरी आणि बैलपोळा पण कसा साजरा करायचा याबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ नक्की सविस्तर पूर्ण बघा आणि स्किप न करता बघा। तर मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आता 22 तारखेला पिठोरी अमावस्या म्हणजे बैलपोळाही येत आहे। तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा। हे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्येचे खूप महत्त्व असतं बघा। तर भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तिलाच पिठोरी अमावस्या किंवा भादो अमावस्या किंवा कुशग्रहणी अमावस्या असंही म्हणतात। त्यामुळे 2025 ही भाद्रपद अमावस्या हे 2 दिवसांनी येत आहे। तर बघा 22 तारखेला ही अमावस्या म्हणजे सुरू होते आहे। सकाळी 11:55 मिनिटांनी म्हणजे जवळपास 12 वाजता सुरू होणार आहे आणि 23 ऑगस्टच्या दिवशी 11:35 वाजतापर्यंत संपणार आहे। त्यामुळे आपल्याला 22 ऑगस्टच्या दिवशी आपण पिठोरी अमावस्या किंवा बैलपोळाची पूजा करायची आहे। 23 ऑगस्टलाही तुम्ही करू शकता बघा। सूर्याने पाहिली तर ते आपण अमावस्या म्हटले जाते। तर आपल्याला बघा 22 तारखेला दुपारी चालू होणार आहे, तर 23 ऑगस्टला 11:35 पर्यंत होणार आहे। तर तुम्ही पिठोरी अमावस्या जी काही आहे तर तुम्ही 22 तारखेला साजरी करायची आहे। बैलपोळाही तुम्ही 22 तारखेला साजरा करू शकता किंवा 23 तारखेला सकाळी तुम्ही फक्त सकाळी तुम्हाला पूजा करायला लागेल आणि त्या दिवशी बघा। आणि ह्या अमावस्या खरंच खूप महत्त्वाची आहे। तर ते आपल्या अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असते। त्यामुळे बघा यावर्षी जी काही विवाहित महिला आहे तर त्या आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात बघा। तेव्हा आपल्या मुलांचं खूप चांगलं व्हावं म्हणून आणि जी काही संतान प्राप्तीसाठी ही पूजा केली जाते। तर अमावस्या दिवशी ही जी पिठोरी अमावस्या आहे तर ते मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी औक्षण केलं जातं। तर बघा देवी पार्वतीसोबत आपले 64 योगिनीची पूजा करतात। तर बघा 64 योगिनीची जी काही चित्र असतं बघा, 64 योगिनी म्हणजे त्याची चित्र काढायचं किंवा कागदावर तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही विकतही तुम्ही ते प्रिंट आणू शकता आणि ते भिंतीला चिटकवून तिथे तुम्ही पूजा करता। तर तिथे ठेवायचे आणि तिथे तुम्ही वस्त्रमाळा आघाड्याची किंवा दुर्वाची माळ व्हायची आहे। त्या 64 योगिनीची पूजा नक्कीच करायची आहे। तर ती पूजा केल्याने आपल्या मुलांचं आयुष्य दीर्घायुष्य लाभतं असं म्हटलं जातं। त्यामुळे ती चित्र काढून त्याची पूजा करायची आहे। तर कोणी ते पिठाची पण करतात बघा। कोणत्या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या भागामध्ये प्रथा असते। तर त्याच्यामुळे ते पौराणिक कथा बघा 64 योगिनीसह भगवान गणेशांची पूजा केली जातात म्हणून याला पिठोरी अमावस्याही म्हणतात। पिठोरी या शब्दाचाच अर्थ पिठापासून बनवलेली मूर्ती बघा। कुणाकडे तर पिठापासून ही मूर्ती बनवल्या जातात, म्हणजे या दिवशी महिला पिठापासून 64 योगिनीची मूर्ती बनवतात आणि त्याची पूजा करतात। काही भागामध्ये त्याची प्रिंट काढूनही पूजा करू शकतात किंवा ते पिठाचं मूर्ती बनवूनही त्याची पूजा केली जाते म्हणून त्याला पिठोरी अमावस्या असंही म्हटलेलं आहे। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही ते पूजा करावी बघा। 64 योगिनीचे ह्या पिठापासून मूर्तींची पूजा केल्याने बघा देवी पार्वतीचे प्रसन्न होते। त्यामुळे महिलांना संतती सुख मिळतं बघा। आणि जे कोणी आपण आता बघा 64 योगिनीची जी काही तुम्ही प्रिंट बनवतात किंवा ते पिठापासून तुम्ही बनवलेले आहेत ते जेव्हा त्यांना पूजा करता तेव्हा आरती करता तर त्याच ताटाने तुमच्या मुलांचंही तुम्ही औक्षण करायचं आहे बघा। तुमचे मुलं त्या दिवशी सकाळी शाळेत जर गेले तर तुम्ही संध्याकाळी 22 तारखेला संध्याकाळीही तुम्ही करू शकतात। फक्त 23 तारखेच्या दिवशी तुम्ही सकाळच्या 11च्या आधी तुम्ही औक्षण करू शकता, पण ते 11च्या आधी करा कारण 11:30 पर्यंत ती 11:35ला हे अमावस्या संपणार आहे। त्यामुळे जिथे तुम्ही पूजा करता तर त्याच ताटाने तुमच्या मुलाचंही औक्षण नक्कीच करायचं आहे। ते औक्षण केल्यामुळे आपल्या मुलांच्या कलागुणाने खूप त्याचा फरक पडतो, म्हणजे बरेच जणांना खूप अनुभव आहे आणि बरेच जण पिठोरी अमावस्या दिवशी ही 64 योगिनीची पूजा नक्कीच करतात बघा। प्रत्येक भागामध्ये काही वेगळं असतं तर ते पिठोरी अमावस्याच्या दिवशी नक्कीच हे औक्षण नक्की आपल्या मुलांसाठी करावे, त्यासाठी त्यांच्यासाठी प्रार्थना नक्कीच करावी। पिठोरी अमावस्या ही कुशग्रहणी अमावस्या असंही म्हणतात बघा। त्या दिवशी बघा गवताची ही विशेष महत्त्व आहे। या दिवशी गोळा केलेले
खूप पवित्र आणि फायदेशीर असते अशी धार्मिक श्रद्धा आहे. पिठोरी अमावस्येला कुशांचे पूर्वजांना अर्पण केलं जातं बघा. त्यामुळे बघा अमावस्या आली की आपण पितरांचीही सेवा करतो. तर बघा त्या दिवशी पितरांचा दान धर्म करावं, पितरांसाठी पिंडदान करतात बघा. बरेच जण अमावस्या दिवशी पितरांची सेवा करायची आहे आणि अमावस्या ही खरंच खराब नसते. त्या दिवशी आपल्या कुलदेवतेची पूजाही केली जाते. अमावस्याच्या दिवशी जेवढे काही व्रत वैकल्य केलं जातं तर ते खरंच पुण्य फळ त्याचं नक्कीच मिळतं. तर आपल्याला 22 ऑगस्टच्या दिवशीच आपल्याला बैलपोळा घरी आणून त्यांचीही पूजा करायची आहे. त्यांनाही हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यांना वस्त्र आणि फुलं वाहून त्यांचीही बैलांची पूजा करायची असते बघा. शेतकऱ्यांसाठी ही बैल खूप महत्त्वाचा असतो, कारण त्यांच्या वर्षभरात त्यांचा राबत असतो त्यांच्या शेतामध्ये. त्याच्यामुळे बैलांचे खूप शेतकऱ्यांना खूप महत्त्व असतं बघा. आपण ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण बघतो तर ते शेतकरी बैलांच्या मदतीने शेतामध्ये कामं करतात. तर त्याच्यामुळे त्यांचा बैलपोळा खूप मोठ्या उत्साहात शेतकरी करत असतो. त्यांचं पालन पोषण नक्कीच करत असतो शेतकरी. त्यामुळे आपण जर शहरात राहत असेल तर अशा प्रकारे आपण बैलजोडी नक्की घरी आणून त्याची पूजा करावी. कारण बघा बैल जोडायचं आपण जी काही त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असते ही पूजा. आणि आपण प्रार्थना केल्यामुळे आपण बैलांचे गाईचे पण आपण पूजा नक्कीच आपण या दिवशी बैलपोळा म्हणून घरी साजरी करू शकता. त्या दिवशी पोळ्याच्या दिवशी आपण नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. काही ठिकाणी तुम्ही ते आता 64 येगुणीसह आपण बैलपोळाही आपण साजरा करणार आहोत. तर आपण दूध साखरेचा नैवेद्य करू शकतो. तुमच्याकडे ज्या पद्धतीने नैवेद्य दाखवला जातो तर त्याप्रमाणे केला जातो. तर बघा बरेच आपण तर ग्रामीण भागात बघतो बैलपोळ्याच्या दिवशी पुरणपोळीचा खूप छान बेत केला जातो आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि बैलांनाही तो खायला देत असत, म्हणजे नैवेद्य म्हणून दाखवला जातो बैलांना. तर तुम्ही पण तुमच्या पद्धतीने जी काही तुमच्याकडे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. मनोभावे प्रार्थना करायची आहे. 64 येगुणीच्या सोबत आपल्या कुलदेवीचाही आपल्याला नामस्मरण करायचं आहे, चिंतन श्रावण करायचं आहे. तर आपल्या आईने आपल्या दीर्घायुसाठी आपल्या मुलांना औक्षण नक्कीच त्या दिवशी करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा हे आपल्याला 22 तारखेला करायचं आहे आणि 23 तारखेला फक्त सकाळीच तुम्ही 10-11 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. तर यावर्षी 2025मध्ये 22 आणि 23 ऑगस्टला 2 दिवस ही अमावस्या आलेली आहे. तर बघा 23 ऑगस्टच्या म्हणजे शनिवारी आपल्याला फक्त 11:35पर्यंतच अमावस्या आहे. त्याच्यामुळे अगोदरच तुम्ही जी काही पूजा आहे तर तुम्ही ते करू शकता. तर शक्यतो तुम्ही 22 तारखेलाही तुम्ही हे साजरी पिठोरी अमावस्या किंवा बैलपोळा तुम्ही नक्कीच करू शकता. तर अशा प्रकारे मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.